पक्षांकडनं मला विचारण्यात आलं की बाबा तू आमच्या पक्षातनं लढणार आहे का, तर मी त्यांना एकच उत्तर दिलं की माझ्या रक्तदात्यांना विचारल्याशिवाय मी कुठला निर्णय घेणार नाही. आणि आता आज त्यासाठी मी या रक्तदात्यांना या विषयावरती चर्चेसाठी बोलवलं होतं. नावं देखील बाहेर येत आहेत किंवा प्रस्थापित जुने नगरसेवक देखील तिकडे सक्षम आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही कशी लढत देणार अपक्ष म्हणून? माझा स्वभाव आहे की मी कधीच सोपा मार्ग बघितला नाही. पैसे घेण्याचा मी 33 वर्षात 1 रुपया घेतला नाही. मी ज्या क्षेत्रात काम केलं मेडिकल आणि एज्युकेशन, मी करोडो रुपये बनू शकलो असतो, पण त्या 33 वर्षामध्ये माझ्याकडे रुपयाचं बी बांधिलकी नाही कोणाची. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षाचा भाग बरोबर आहे की तिथे वरिष्ठ किंवा बोलतील, पण मी माझ्या विचाराने चालतो. मला माझा शेवटला डिसिजन मी घेतो आहे, कारण मी संस्था 33 वर्ष चालवतो आहे आणि त्याचा डिसिजन घेण्याचा राईट्स माझ्याकडे आहेत. मी त्या दुसऱ्या कोणाच्याही बोलण्यावर मी ऐकणार नाही आणि त्याने स्वप्नाचाही विचार करू नये कोणी असो. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर सर्व राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छुकता दाखवून त्या पद्धतीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच चालू आहे. कुठे ना कुठेतरी उमेदवारांच्या स्पर्धा देखील पाहायला मिळतात. असंच होत असताना वरईसारख्या महत्त्वाच्या विभागातून वॉर्ड क्रमांक 196 या विभागातून मनोज परब जागृती चॅरिटेबल ट्रस्ट, म्हणजे या विभागात किंवा दक्षिण मुंबईत जागृती चॅरिटेबल ट्रस्टचं रक्तदान शिबिराच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे. आणि त्या संस्थेचे संस्थापक किंवा संचालक मनोज परब यांच्या पत्नी या 196 प्रभागातून उमेदवार म्हणून, अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज देऊ इच्छितात. त्याच अनुषंगाने ही बातमी कव्हर करण्यासाठी आलेलो. आज मनोज परब यांचे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करून जमलेले होते. आपण पाहू शकता अजूनही बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मनोज परब यांच्याकडून जाणून घेतो आहे. वरईतील एक तगडा अपक्ष उमेदवार असं आपण म्हणू शकतो. मनोज परब यांच्या आतापर्यंत झालेल्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने त्यांच्या समर्थकांची गर्दी या ठिकाणी वाढलेली दिसलेली आपण पाहिलेली आहे. काय सांगताय मनोजजी, नेमका विषय काय सांगाल? एक सर्वसामान्य स्वभाव आहे आपला, एक मृदू स्वभाव म्हणून आपण एक प्रसिद्ध सामाजिक कार्य देखील आपलं आहे. राजकारणात कसं काय आता येण्याचा आपण प्रयत्न करताय किंवा काय विषय आहे? माझं 1992 सालापासून सामाजिक बांधिलकी माझी आहे. या समाजाशी माझं निगडीत आहे. मी सामाजिक काम माझं चालू आहे. रक्ताच्या विषयावरती आणि विद्यार्थ्यांच्या विषयावरती ही संस्था सातत्याने काम करते. 33 वर्ष आम्ही संलग्न काम चालू आहे आमचा. 50,000पेक्षा अधिक आणि बॉटल्स आणि 65 लाखापर्यंत संस्थेच्या मार्फत आम्ही आजपर्यंत या वळी व वळीच्या बाहेरतील रुग्णांना व विद्यार्थ्यांना दिले गेले आहेत. आणि ह्या सगळ्या विषय करत असताना आम्हाला बऱ्याचशा वेळी अडचण येत होती की हे सगळं सामाजिक काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक विषय असतो, तिकडे कुठेतरी आर्थिकचं मोठा प्रमाण दिसतं की बाबा आर्थिक कमजोर असल्यामुळे त्या गोष्टी बरेच होत नाहीत किंवा सत्तेत नसल्यामुळे होत नाहीत. सॉरी. त्यामुळे असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक लढायची कॉर्पोरेशन असं ठरवण्यात आलं. सगळ्या रक्तदात्यांनी ठरवलं की यावेळी आपण लढूया करून. असं आम्ही सगळ्यांचं मत घेतलं आणि त्यावेळी फायनल झालं की आपण नगरसेवक पदासाठी फॉर्म भरायचा आहे. पण त्या काळामध्ये काही पक्षांकडनं मला विचारण्यात आलं की बाबा तू आमच्या पक्षातनं लढणार आहे का, तर मी त्यांना एकच उत्तर दिलं की माझ्या रक्तदात्यांना विचारल्याशिवाय मी कुठला निर्णय घेणार नाही. आणि आता आज त्यासाठी मी या रक्तदात्यांना या विषयावरती चर्चेसाठी बोलवलं होतं की आता आपण अपक्ष लढायचं की कुठल्या पक्षात जायचं. आता सगळे रक्तदाते ठरवतील, त्या प्रकारे निर्णय घेतला जाईल. पण कुठल्या राजकीय पक्षाने तुम्हाला कन्फर्म सांगितलं का? कारण की अपक्ष म्हणून अशी चर्चा चालू आहे बाहेर आपली. अगदी बरोबर आहे. राजकीय पक्ष म्हणजे जी कोण व्यक्ती आल्या होत्या पक्षाचे काही लोक जे ज्यांच्याकडे राईट्स होते, त्यामध्ये त्या लोकांनी येऊन माझ्याशी चर्चा केली आणि म्हणाले की मनोज जर आमच्या पक्षातनं लढत असलं तर आमची तयारी आहे. अशा प्रकारे 3 पक्ष आजच्या तारखेपर्यंत येऊन मला भेटून गेले आणि मला या विषयावरती चर्चा केली. मी त्यांना ठामपणे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचं कारण असं की माझा स्वभाव आहे. 1992 सालापासून मी एखादा विषय काम करत असलो तर रक्तदात्यांना विचारात घेतल्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही. त्यामुळे मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. पण आता आजच्या मिटिंगनंतर, आजच्या सभेनंतर असं फायनल काही रक्तदाते ठरवतील की आपण काय करायचं, कुठल्या पक्षात जायचं की अपक्ष लढायचं. आज आम्ही अपक्ष लढलो तरी आमची तयारी आहे आणि पक्षात जायचं, निर्णय घ्यायचं नाही घ्यायचं ते सगळे रक्तदाते ठरवतील. त्याबद्दल मी मनोजी, तुमचा स्वभाव एक सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. राजकारणी म्हणून कसं काय तुम्ही प्रेझेंट व्हाल समाजासमोर?
नाही राजकारणी म्हणजे सॉरी 1987 सालापासून मी शिवसेनेमध्ये मी काम केलेलं आहे. मी पक्षात जरी किंवा राजकारणात जरी असलो तरी राजकारणी झालो नाही. मी सामाजिक बांधिलकी मुळात माझ्यामध्ये ठेवलेली आहे. राजकारण हे मला मुळात राजकारणीसारखं जगायचं नाही आहे. समाजकारण ह्या गोष्टीचं माझं जास्ती आवड आहे आणि मला जास्ती वाटतं की मी समाजकारण करावं. पण त्यासहित त्याला जोडीला जोड म्हणून राजकारण हवं आहे, म्हणून या राजकारणात उतरायचं आहे. मगाशी मी तुमच्या भाषणामधून ऐकलं की बऱ्याच संस्थेसाठी पैशाचा खटाटोप तुम्हाला करावा लागला, की संस्थेसाठी कर्ज पण झालेलं आहे. अशा अनेक गोष्टींचा तुमच्या भाषणात उल्लेख आम्ही ऐकला. आता हे सर्व लढताना पैसा लागेल, आणणार कुठून तुम्ही? अगदी प्रश्न तुमचा बरोबर आहे. ह्या आजच्या तारखेत बघायला गेलं तर इलेक्शन म्हणाल्यानंतर की 3 आणि 4 करोड असे ऐकायला येतं. 2017चा इलेक्शन झालं आहे तर काही उमेदवारांचे 3 करोड 4 करोड झाले असे खर्च असं ऐकायला येतं. आणि हे सगळं करत असताना हे सगळं कठीण आहे हे मलाही वाटतं आहे. परंतु त्यापेक्षा कठीण काम मी 33 वर्ष केलं आहे, तो म्हणजे रक्ताचं आणि सामाजिक काम. तर त्या कामाच्या समोर हा काम काही वाटत नाही. जर का माझे रक्तदात्यांचं ही जनता माझ्याबरोबर असेल तर मला पैशाची गरज नाही, मला लोकांची गरज आहे. मनोजजी परत एकदा महत्त्वाचा प्रश्न की तुमच्यासमोर आता सक्षम आणि पैसेवाले उमेदवार उभे राहू शकतात त्या ठिकाणाहून, अशी नावं देखील बाहेर येत आहेत किंवा प्रस्थापित जुने नगरसेवक देखील तिकडे सक्षम आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही कशी लढत देणार अपक्ष म्हणून? माझा स्वभाव आहे की मी कधीच सोपा मार्ग बघितला नाही. 196मध्ये तगडा उमेदवार आहे हे मला माहीत होतं आणि एक तगडा आणि हलका ह्या गोष्टीचा मी कधीच विचार केला नाही. मी ठरवलं असतं तर एखादा सोपा मार्ग बघून मी लढलो असतो. पण माझ्या 96मध्ये पहिल्यापासून कळलं होतं की मी 96मध्ये लढेन. त्या तिकडे स्थानिक नगरसेवक 25-25 वर्ष आहे. बऱ्यापैकी भक्कम सगळ्या गोष्टीने आहेत. त्यांचा पक्ष भक्कम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरी मी त्यांच्यासमोर लढायची तयारी आहे. कारण मला काहीच वाटत नाही की त्यांच्यासमोर लढताना की बाबा मला काय हरेन की जिंकेल. शेवटला प्रश्न त्यांना पडेल, मला नाही पडणार. या 196 वॉर्डमध्ये काय विषय प्रलंबित आहेत? तुम्हाला काय वाटतं इकडच्या कुठल्या महत्त्वाच्या प्रश्न सोडवले पाहिजेत वरळीतून? सगळ्यात मोठे विषय आहेत की एज्युकेशन आणि मेडिकल. आता तुम्ही एखादा नोट केलं ना तर तुम्ही बी समाजामध्ये उठताय बसताय. बऱ्यापैकी तुमचाही समाजाची बांधिलकी आहे. बघा तुम्ही एखादा MRI CT स्कॅन करायचं म्हणाला तरी आम्हाला केम आणि नायरकडे पळावं लागतं. ही शोकांतिका आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकडे ह्या गोष्टी वळी विधानसभेला झाल्या पाहिजे होत्या. परंतु यामध्ये कोणालाही नाही, कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या कोणी राजकीय नेते आहेत त्यांना या सगळ्यांची गरज भासत नाही. कारण त्यांना VIP ट्रीटमेंट भेटते. ही सगळी गरज भासते तर सामान्य जनतेला, आणि त्या जनतेची एवढी त्यांना कोणालाही पडलेली नसते, म्हणून हे काम होत नाही आहे. मनोजजी एक तिरपा प्रश्न आहे. बऱ्याचदा अपक्ष उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात आणि अशी चर्चा होते की यांनी पैसे घेऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुमच्या बाबतीत तुम्ही काय शाश्वती द्याल? आता पहिली गोष्ट जे उमेदवार मागे घेतात तर त्यांचं काय कॅल्क्युलेशन आहे ह्याची मला काय आयडिया नाही आहे. आणि राहिला पैसे घेण्याचा, मी 33 वर्षात 1 रुपया घेतला नाही. मी ज्या क्षेत्रात काम केलं मेडिकल आणि एज्युकेशन, मी करोडो रुपये बनवू शकलो असतो. पण त्या 33 वर्षामध्ये माझ्याकडे रुपयाचं बी बांधिलकी नाही कोणाची. तर त्या पैसे घेऊन मागे घ्यायचं तर स्वप्न बी विचार करू नका. मी लढणार, हारणार किंवा जिंकणार तो माझ्या नशिबाचा भाग आहे. मी त्या गोष्टीचा जराही विचार करत नाही. मला कोण माझ्यासमोर आहे आणि कोण नाही ह्याचाही मला भान नाही. मला माहीत आहे की मी लढायचं ठरवलेलं आहे. माझ्यासमोर माझे रक्तदाते आहेत, माझे हितचिंतक आहेत, आणि त्यानंतर मी कशाप्रकारे हरेन, कशाप्रकारे जिंकन ह्याचीही मला काही कल्पना नाही. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सक्रिय होतात. जर तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठांनी जर तुम्हाला परत एकदा सांगितलं की आता हे काय करू नको किंवा मागे घे, आपला उमेदवार आहे किंवा काय, तर काय कराल त्यावेळेला तुम्ही? हे तर शक्यच होणार नाही. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षाचा भाग बरोबर आहे, ते तिथं वरिष्ठ किंवा बोलतील, पण मी माझ्या विचाराने चालतो. माझा शेवटला डिसिजन मी घेतो आहे. कारण मी संस्था 33 वर्ष चालवतो आहे आणि त्याचा डिसिजन घेण्याचा राईट्स माझ्याकडे आहेत. मी दुसऱ्या कोणाच्याही बोलल्यावर मी ऐकणार नाही आणि त्याने स्वप्नाचाही विचार करू नये, कोणी असू दे. हे मनोज परब होते, जागृती चॅरिटेबल ट्रस्ट या नामांकित संस्थेचे हे संचालक होते. या ठिकाणी बरेच त्यांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आहे आणि मनोज परब आत्मविश्वासाने ही लढत देण्याची गोष्ट करत आहेत किंवा त्यांनी एक आव्हान स्वीकारलेलं आहे. मनोज परब हे निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून वरईमध्ये प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांचे फॉलोअर्स देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. आम्ही त्यांना बरेचसे प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी मनोजजी आपल्याला केलेले आहेत. अशाच राजकीय बातम्या, सामाजिक बातम्या बघण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा.
मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.